कधी काळी हिरवगार दिसणारी ही वनराई जंगल आता वनवे पडत आहेत, उन्हाळा वाढतोय, त्याचे झटके वाढत आहेत, प्राण्यांना तर त्याचा खूप त्रास होतोय। तुम्ही बघताय हिरवगार असलेलं जंगल आता काळंकुट दिसायला लागलंय आणि यावर्षी तर जास्तच आहे। आणि आपल्यासोबत आपल्याहून इथं मित्र आहेत आणि आम्ही आता साप सोडायला इथं जंगलमध्ये आलोय। चांगला परिसर आहे, पण बघितल्या आपण बघताय की वनवावर टाकले जातात सरपडणाऱ्या प्राण्यांना हे जीव घातक आहे, लक्षात घ्या। चांगल्या पावसाची आता प्रतीक्षा आहे। तर आपले मित्र आहेत, आपले चाहते सर्पप्रेमी आहेत, तुमची ओळख करून द्या। मी तन्मय सातपुते, मी रायगडला राहतो, महाड महाराष्ट्र। मी एवढ्या लांब आलो आहे खास साप बघण्यासाठी। साप आवड आहे म्हणून मी आलेलो आहे आनंद चिट्टी सरांकडे, आणि आम्ही आता फिरत आहोत जंगल वगैरे, साप सोडण्यासाठी आम्ही आलो आहोत। सर तुम्ही? मी विकास मुरकुंबी, मी आहे बेळगावचाच मूळचा, पण आता कामांतर्गत सगळं ठिकाणी पुण्याला राहायला असतो। आमच्या परिसरात पण बऱ्याचपैकी साप वगैरे मिळतात, घोणस असतात, विषारी साप आहेत। तर जरा सरांचं म्हणजे मार्गदर्शन मिळावं म्हणून इथं आलो आहे, त्यांच्याकडनं कळेल काय। मी हर्ष सावंत, राहणार कोल्हापूर। मी पण खास सरांच्या मार्गदर्शनासाठी आलेलो, सरांना भेटायला एवढी वर्ष भेटायचं होतंच। तर आज सरांसोबत हा पहिलाच अनुभव आहे की जंगलात असं लाईव्ह सोडणं आणि सरांच्याकडून इन्फॉर्मेशन घेणं। ठीक आहे, आता तुम्हीच त्याला, आता हा जो साप आहे तो नाग आहे, मी कन्फर्म केला आहे। थोडीशी माहिती असल्यामुळं आमचे व्हिडिओ पण तुम्ही बघताय आणि आपलं काम सांभाळत त्यांनी तिथं आपल्या परिसरातले साप वाचवण्यासाठी पण काम करत आहेत। तुम्ही आता वेगवेगळे अनुभव त्यांच्याबरोबर इकडे घ्याल आणि सापाची भीती दूर करण्यासाठी हा सगळा प्रयत्न असतोय। साप पकडण्यापेक्षा साप सोडणं जास्त सोपं आहे, कारण ते आपण बचाव करू शकतो किंवा त्यांना उचलावरती पिशवी। नाग आहे, बघू शकता, आपल्या रस्त्याने जातो, फनाही काढत नाही आहे तो, म्हणजे सापाच्या सगळं स्वभावावरती अवलंबून असतंय। मोठा जंगल आहे हा मित्रांनो, त्यामुळे त्याला परिसरात सुरक्षितरित्या आम्ही सोडलेला आहे। सरपटणाऱ्या प्राण्यांना खूप त्याचा धोका आहे आणि जाणीवपूर्वक वनवा टाकणे ही चुकीचं, लक्षात घ्या। त्यामुळे नैसर्गिक अधिवासात सापांना, इतर प्राण्यांनाही त्याचा त्रास होतोय। मी सापाच्या मागाहून जातोय, आपले मित्र पण आहेत, त्यांनी पण बघतायत, आणि असा हा नाग फणा न काढता आपल्यापासून लांब लांब निघून जातोय। तिला नैसर्गिक दिवसात तुम्ही मुक्त केलेला आहे। सोबत राहा, पुढचे व्हिडिओ मी साप सोडतोय तुम्ही बघत असाल तर। पुन्हा स्वागत। आणि हा परिसर जो आहे, आम्ही आता दुसरा साप सोडतोय आणि आपले मित्र सोडतील त्याला। थोडंसं सावधान की वरच्या बाजूला जरा गाठ सोडलेली आहे ती। हां तेवढा, हां ते खेचा ते, हां ठीक आहे, येईल तो बाहेर। हा पण नाग मित्रांनो, किती सुंदर मोठा नाग तुम्ही बघू शकता। ह्याच्यावरती थोडीशी वेगळी डिझाईन आहे, हाही फणा काढत नाही आहे। साप निसर्गात जेव्हा सोडले जातात ते त्यांच्या स्वभावावरती अवलंबून असतंय, पण शक्यतो ते प्रतिकार करण्यासाठी फणा काढतात किंवा घाबरून, पण जायला मिळलं की आम्ही आडकाठी आणली नाही तर ते निघून जातात। पण काही साप रागीट असतात, ते फणा काढून उभं राहतात, लक्षात घ्या। आणि फणा काढल्यानंतर लोक लवकर ओळखतात, पण साप तसाही आपल्याला ओळखता यायला पाहिजे। थोडा फरक असतोय, पण याच्यावरती तुम्ही बघू शकता आडवे पट्टे त्याच्यावरती दिसून येत आहेत। पूर्ण जंगल कारक ठिक्कर पडलेलं दिसतंय, कारण लोक मोठ्या प्रमाणात जाळपोळ करतात, काही वेळेला चुकून वनवे लागतात, त्यावेळेला प्राण्यांना खूप त्रास होतोय। पण मोठं जंगल आहे, मी त्यांना सुरक्षित सोडण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्ही बघू शकता, हा नाग जवळनं दाखवण्याचा प्रयत्न करतोय तो असा। कशा प्रकारे झाडं झुडपे आहेत, तो आता इथं निघून जातोय। आता सोडलाय आपण त्याला, म्हणजे मित्र आहेत त्यांनी बघतायत, तुम्ही पण बघतायत, ते माणसापासून लांब लांब जाण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला स्वतःहून ते त्रास देत नाहीत, हे खरं आहे। अगदी जवळ गेल्यानंतर तो फणा थोडासा काढला, पण आपल्यापासून लांब गेलाय, खरं आहे मित्रांनो। त्यामुळे सापांना आम्ही जितकं घाबरतो तेवढं घाबरण्याची कारण नाही। तर आणखीन एक साप आम्ही जंगलात सोडतोय। शक्यतो धामण साप अशा प्रकारे हे करतात, आणि हा धामणच आहे मित्रांनो। पिशवी उचला, पिशवी उचला, पिशवी उचला। हा साप काहीच करत नाही, एवढ्या वेगाने पळतोय,
बघू शकता पायातून जातोय, थोडासा घाबरला तो पण असा निघूनही गेला. धामण सापाविषयी भ्यायचं काही कारण नाही. आता तुम्ही पण बघताय असणार, म्हणजे लोक घाबरतात वगैरे. नाग आणि हा त्याच्यात मॅच आहे, म्हणजे भरपूर साम्यता दिसते. काय सांगाल तुम्ही धामण विषयी लोकांना, म्हणजे एवढं घाबरतांची भीती दूर व्हावी असं? धामण हा साप प्रत्येक माणसाने ओळखलाच पाहिजे, तर हा खूप कॉमन साप आहे. बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला धामण सापडतो, तर लोकांना तोही ओळखता येत नाही, त्याला पण ते घाबरतात, मारतात. धामण सारखा साप आपल्या शेतात असणं ही खूप चांगली गोष्ट आहे. कुठलंही तुमचं शेत धान्याचं नुकसान होणार नाही, उंदरी तुम्हाला विषारी नाही आहे, फक्त माहिती नसल्यामुळे माणसाला काही करत नाही. फक्त तो इतका सुंदर साप आहे, काय चावत पण नाही स्वतः माणसाला, त्याच्याबद्दल इतकी अंधश्रद्धा आहे, माहिती नाही लोकांना, त्या सापाला ते लोक मारतात. हे चुकीचं आहे. चुकीचं. तर मित्रांनो, मी कॅमेऱ्यासमोर आहे आणि हा कन्फर्म आहे घोणं साप आहे. थोडंसं सावधानीनं आपण सोडताना त्याचं तोंड कुठे हे बघावं लागतंय. आणि ह्या गवतात सर तुम्ही जवळून घेऊ शकता किती तो मॅच होतोय. आणि आपल्या परिसरात असं झाडी झोडपं असेल, काय असेल दगड विटा, तिथंही तो मॅच होतो. लक्षात घ्या किती मॅच होतो तो बघू शकता. आणि कधी तिथे साप थांबला की मी छोटीशी काठी घेतली, कारण त्याला जाता येईल. आणि साप किती विषारी, किती धोकादायक जरी असला तर तो स्वतःहून काय करत नाही. घोणस अतिशय विषारी, आशय खंडचे सर्वात जास्त बाईट होतात. आपला चुकून हातपाय पडला चावू शकतात, पण तो आपल्या वाटेने निघून गेला हे तुम्ही बघताय. आणि आता घोणस सीझन जवळपास सीझन असल्यासाठी म्हणतोय, कारण मिलन काळ असल्यामुळे साप मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. आणि आता मात्र ते सरळ पिले घालतात, त्यामुळे कमी प्रमाणात. पण हा मात्र भर दिवसा शहरामध्ये आला होता आणि आम्ही त्याला आता जंगलात सोडलेला. धन्यवाद. तर मनुष्यवस्थित साप पकडलेले आम्ही जंगलात सोडायला आलो. आमच्यासोबत मित्रही आले आणि त्यांना काही माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला, आमच्या परीनं जो अभ्यास आहे. आणि आता एक शेवटचा साप आहे, तो आम्ही सोडूया पहिल्यांदा त्याला. आणि हा कन्फर्म आहे नाग आहे. उचला पिशवीवरती. तुम्ही बघू शकता जवळपास सगळे नाग आम्ही जे सोडले. आता नागाचं प्रमाण जास्त आहे आणि तो फणा काढला न काढला आपल्याला बघून असा जंगलात निघून गेला. काहीतरी वेगळं करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतोय, लोकांना माहिती जावी ह्यासाठी. माहिती महत्त्वाची वाटते आम्हाला. तर काय अनुभव होता तुम्हाला? म्हणजे फारच चांगलं वाटलं मला येऊन इथे, की सापांना त्यांचं जे ओरिजिनल घर आहे त्या घरात त्यांना सोडलं आम्ही. त्यांना पण आनंद वाटला असेल की एवढा त्यांच्या जंगलात त्यांना आम्ही विशेषतः नाग बघितले आणि ते जवळपास सगळे शांत होते. नाग. आणि लोकांना काय सांगाल, विशेषतः नागाविषयी जास्त भीतात लोक? तुम्ही मला बघितलं, मी साप सोडताना किती जवळून सोडत होतो. नाग होता, आम्हाला माहिती पण नव्हतं नाग आहे आतमध्ये, कोणता साप आहे. तरी पण तो काय न करता पहिले जाण्याचा प्रयत्न ते करतात. फारच काय त्याला भीती वाटली तरच ते फणा करून आपल्याला थांबतात, नाही तर ते पळायचं बघतात, आपल्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. आपली जर काही चुकी असेल तेव्हाच ते अटॅक करतात आपल्यावर, किंवा काय नाही तर ते आपल्याला खूप घाबरतात आणि ते आपल्यापासून लांब जायचा प्रयत्न करतात. हे लोकांनी समजून घेतलं, सापातलं सत्य स्वीकार केलं आणि त्यातलं पर्यावरणातलं महत्त्व जे आहे त्या दृष्टिकोन सापाकडे बघितलं तर सापाची माहिती होईल, भीती दूर होईल. आणि यासाठी आमचे व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सर्पमित्र आनंद चिट्टे आमचं चॅनल आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.